इकडे ये. ती ओळखीची भरदस्त आणि मर्दाने हाक ऐकून आरोहीचे पाय जमिनीवरच खिळाले. तिला जागीवरून हलणे कठीण झाले होते. आपल्या वाढलेल्या हृदयांच्या ठोक्यांवर कशीबशी नियंत्रण मिळवत ती मागे वळाली. तो तिचा शत्रू अतिशय आरामात ड्रॉइंग रूमच्या दरवाजाला टेकून उभा होता. पण आता आत येण्यापूर्वी तो दरवाजा लॉक करायला विसरला नव्हता. तर मॅडम आरोही, मी तुम्हाला इथे पोहोचण्याची काय वेळ सांगितली होती? त्याच्या आवाजात रागाची धक होती, तर त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्याच्या नजरेचा वेध तिला आपल्या आरपार जाताना जाणवत होता. आय एम रिअली सॉरी सर, मला पॅकिंग करायला थोडा वेळ लागला, तिने बोटे मोडत घाबरलेल्या आवाजात उत्तर दिले. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की फालतूचे सामान सोबत आणण्याची काही गरज नाही. इथून जाण्यापूर्वी मी तुम्हाला शॉपिंग करवायला नेईन. कमीत कमी एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकतो. तो तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. जसे त्याने आरोहीच्या कमरेवर हात ठेवले, ती पाण्याविना तडपणाऱ्या माशासारखी मागे सरकली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि डोळ्यात अविश्वासाचे भाव होते. अजून आपलं लग्न झालेलं नाही, ती म्हणाली. ओ कम ऑन यार, तुला काय वाटतं की हे लग्न आयुष्यभर टिकेल? हे लग्न तसे होणारच आहे, मग एवढं नाटक करण्याची काय गरज? तू आरामात लग्नाशिवाय 3 महिने माझ्यासोबत राहू शकतेस. तो तिला पारखणाऱ्या नजरेने पाहत होता. माझं स्वाभिमान अजून जिवंत आहे. ओ हो, मला वाटतं तो मेला. तो तिची खिल्ली उडवत म्हणाला. ठीक आहे, मोलकरींसोबत जा, मी तुला तुझी रूम दाखवेल. संध्याकाळी मी तुला माझ्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन जाईन. तिथेच आपले 7 फेरे होतील. पण खबरदार, जर तू कोणालाही या लग्नाबद्दल सांगितलंस, माझ्या ओळखीच्या कोणाच्याही कानावर ही बातमी गेली, तर मी तुला जीवे मारेन. तिला धमकी देत तो वेगाने रूमच्या बाहेर निघून गेला. ती मात्र हताश होऊन सोप्यावर कोसळली. हे देवा, हे मी काय करते? स्वतःला अशा माणसाच्या स्वाधीन करायला चालली, ज्याच्याबद्दल मी डोळे झाकून सांगू शकते की तो जगातील सर्वात धोकादायक माणूस आहे. जसं जसं ती त्याच्यासोबत वेळ घालवत होती, तिला अंदाज येत होता की गुगल आणि बाकी मीडिया कबीरबद्दल जे काही सांगतात ते काहीच नाही. आतून तो एक अतिशय रहस्यमय आणि गूढ माणूस होता. संध्याकाळी वधूचा पोशाख तिच्या रूममध्ये पाठवला गेला. ती शांतपणे त्या कपड्यांवरून बोटे फिरवत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती आता देवालाही मदतीसाठी हाक मारू शकत नव्हती, कारण तिने जे काही केले होते ते स्वतःच्या मर्जीने केले होते. तिच्याकडे 2 रस्ते होते, पण तिने स्वतः चुकीचा रस्ता निवडला होता आणि आता त्याच चुकीची भयानक शिक्षा तिला मिळत होती. आता काय हा ड्रेसही मला तुला घालावा लागेल? मला तुझ्याजवळ आता यायचं नाही, नाहीतर तू पुन्हा ओरडायला सुरुवात करशील की अजून आपले फेरे झालेले नाही. तो अत्यंत रागाने तिच्याकडे पाहत गुरगुरला. ती घाबरून तिच्याकडे वळाली. लवकर हा पोशाख घाल, आपल्याला निघायचं. रात्री 8ची आपली फ्लाईट आहे. तिने वेगाने होकारार्थी मान हलवली. पोशाख घालून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला पाहून कबीर थबकला आणि जागेवरच थांबला. त्या अत्यंत सुंदर स्त्रीवरून नजर हटवणे कबीरला अशक्य होत होते. ब्युटिफुल, त्याचे होठ अलगद फुटफुटले. ती अस्वस्थ होऊन चुळबुळ करू लागली. कबीरने जड आणि मजबूत पावले टाकत तिच्या जवळ जाऊन आपला हात तिच्यापुढे केला. आरोहीने प्रचंड संकोचाने आपला हात त्या क्रूर माणसाच्या हातात दिला, ज्याचे नुसते नाव ऐकूनही तिची थरकाप उडायची. आणि आता नको असतानाही ती त्याच्या पत्नीचा दर्जा स्वीकारायला चालली होती. तुम्ही मला काही फसवणूक तर करत नाही आहात ना? तिने विचारले. कबीर नेहमी स्पष्ट बोलतो. माझ्या डिक्शनरीमध्ये धोक्याचा शब्दच नाही आणि मला फसवणूक करणाऱ्या लोकांचा प्रचंड तिरस्कार आहे. तो तिच्या मऊ गालावर प्रेमाने चिमटा काढत अत्यंत आकर्षक आणि कातिलाना अंदाजात म्हणाला. हे ऐकून आरोहीच्या काळजाचे ठोके चुकले. ती जेव्हा गाडीत बसत होती तेव्हा कबीरने पुढे होऊन तिचा जड लहिंगा उचलला आणि सावरून गाडीत ठेवला. काश तू माझा खरा नवरा असतास. त्याच्या दाट केसांकडे पाहत ती हळूच फुटफुटली आणि मग स्वतःच्याच या बालिश विचारांवर ती नकळत हसली. तिला माहिती होतं हे कधी शक्य नव्हतं. कबीर सारखा श्रीमंत ताकदवान माणूस तिच्यासारख्या सामान्य मुलीशी का लग्न करेल? तो का तिला मनापासून पत्नी मानेल? तिला हेही माहिती होतं की पुरुष कधीच त्या स्त्रियांचा आदर करत नाहीत ज्या त्यांना सहज मिळतात. तेही तर त्याला इतक्या सहज मिळाली होती. एखाद्या पिकलेल्या फळासारखी ती स्वतःच त्याच्या पदरात पडली होती. मग तो तिची कदर का करेल हा विचार येताच तिचे डोळे वेदनेच्या अश्रूंनी भिजले. कबीर शांतपणे गाडी चालवत होता. ना त्याला तिच्या अश्रूंची पर्वा होती, ना तिच्या हुंदक्यांचा त्याच्यावर काही परिणाम होत होता, कारण तो या मुलीची पूर्ण किंमत चुकवून मोकळा झाला होता. त्याने आपले ओठ घट्ट दाबले. हे रडण्या भेगण्याचं नाटक करून तू काय सिद्ध करू पाहते की मी तुझ्यावर कोणती जबरदस्ती करतोय? त्याचा नावडता आणि जड आवाज गाडीत घुमला. तेव्हा आरोहीने तडफडून आपले अश्रू पुसले आणि वेगाने नाकारार्थी मान हलवली. नाही, मी तसं काही सिद्ध करत नाही सर. आय एम रिअली सॉरी सर. तिने घाबरून लगेच माफी मागितली. तिचा कापणारा आवाज ऐकून त्याने एक दीर्घ श्वास सोडला.
हे बघ मुली, जे काही होते ते तुझ्या स्वतःच्या मर्जीने होते ना. मी तुझ्या पाय पडलो होतो ना मी तुझ्याकडे भीक मागितली होती. तू पूर्ण शुद्धीत स्वतःच्या मर्जीने तो करार साईन केला होता. जर मला वाटलं तर मी तो करार मोडू शकते का? मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेन. तिने थरथरत्या आवाजात एका शेवटच्या आशेने विचारले. तिच्या या प्रश्नावर कबीरच्या चेहऱ्यावर एक अत्यंत दृष्ट आणि गर्विष्ठ हास्य उमटले. मला वाटतं तू तो करार नीट वाचता नव्हतास. त्यात स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की जर तू तो वेळेपूर्वी मोडण्याचा प्रयत्न केलास तर बदल्यात मी तुला जेवढी रक्कम दिली आहे त्याला 100ने गुणून जेवढे पैसे होतील ते सगळे तुला दंड म्हणून मला द्यावे लागतील. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तू मुदत संपण्यापूर्वी हा करार मोडण्याची हिंमत करशील. हे देवा, मला सहन करण्याची ताकद दे. तिच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. देव तुझं भलं करो, मी एवढंच म्हणू शकतो. तो खांदे उडवत म्हणाला. गाडी एका खूप मोठ्या मेन्शन समोर जाऊन थांबली. तिथे आणखीन अनेक महागड्या गाड्या उभ्या होत्या. कबीरचे सर्व जवळचे मित्र तिथे पोहोचले होते. जेव्हा त्यांनी कबीरच्या वधूला पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळे निराश झाले, कारण कबीरने तिच्या चेहऱ्यावर पदर ओढलेला होता आणि हे सर्व काही आरोहीच्या मर्जीनुसार होत होते. यार, हा तर अन्याय आहे. आम्हालाही तर कळू दे की शेवटी ती कोणती स्त्री आहे जिच्याशी तू लग्न करतोयस, एका मित्राने म्हटले. आपल्या लायकीत राहा. तुम्हाला माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. जर मी चुकून तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवलं असेल तर फक्त वरड्याची भूमिका निभवा, जेवण करा आणि इथून चलते व्हा. अत्यंत उद्धटपणे त्याने तिथे आलेल्या सर्व लोकांना त्यांची जागा दाखवून दिली. पंडितजी, मला तुम्हालाही वेगळं आमंत्रण द्यावं लागेल का, ज्यानंतर तुम्ही आमच्या लग्नाची विधी सुरू कराल? त्याने कडक शब्दात पंडितजींना विचारले. तेव्हा पंडितजीही पुरते घाबरले. ते बेटाची फेरे तर आम्ही करून देऊ, पण यासाठी तुमच्या दोघांचे आई वडील किंवा कोणी मोठे? कबीरने नोटांचं एक बंडल त्याच्यासमोर फेकलं. तुम्ही निर्धास्त राहा, मी आताच तुमची फेरी करून देतो. आणि तसेही इथे साक्षीदार तर हजर आहेतच. तो दृष्टपणे हसत म्हणाला. आरोहीचे शरीर भीतीने हळूहळू कापत होते. तिचे मन करत होते की तिने मोठ्याने रडायला सुरुवात करावी. तिचा स्वतःवर ताबा नव्हता, नाहीतर ती इथून अशा जागी पोहून गेली असती जिथे तिला कोणीही शोधू शकणार नाही. अखेर त्या दोघांचे लग्न झाले. तिच्या नावापुढे शहरातील सर्वात मोठ्या व्यावसायिक आणि राजकारणी माणसाचे नाव लागले होते. पण फक्त आणि फक्त एका छोट्याशा वेळासाठी, फक्त 3 महिन्यांसाठी ती त्याची झाली होती. यानंतर ती जे काही करेल तरी कबीरला काही फरक पडणार नव्हता. ती आता असा विचार करून काळजीत पडली होती की त्या करारामध्ये अजून कोणकोणत्या अटी असतील. मी तो करार पुन्हा पाहू शकते का? ती पुन्हा त्याच्यासोबत गाडीत बसली होती. तिने आता वधूचा पोशाख बदलला होता आणि ती साध्या कपड्यांमध्ये होती. नाही, तू तो पाहू शकत नाहीस, पण जर तुझा काही प्रश्न असेल तर तू मला विचारू शकतेस, तो बेपरवाहीने म्हणाला. आपण आजच स्वित्झर्लंडला जात आहोत का? हो. आणि आता यानंतर मला कोणतेही फालतू प्रश्न विचारू नकोस. मी ड्रायव्हिंग करतोय आणि मला माझं लक्ष विचलित करायचं नाही. हे ऐकून आरोहीचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. मनातल्या मनात तिने समोर बसलेल्या या महाखडूस माणसाला शिवांचा खास नजरानाच दिला. माहिती नाही स्वतःला कोण समजतो. 2 पैशाच्या जोरावर स्वतःला ढगात उडणारा सुपरमॅन समजू लागलाय. जर माझ्याकडे याचा दुप्पट पैसा आले ना तर सगळ्यात आधी याला माझ्या बोटांवर भरतनाट्यम करायला लावेल. जर मी याला माझा ड्रायव्हर नाही बनवलं तर माझं नावही आरोही नाही. तू आताच्या आता तुझं नाव बदलून दुसरं काहीतरी ठेवू शकतेस, कारण असं तर कधीच शक्य होणार नाही की कबीर सारखा हँडसम आणि श्रीमंत माणूस तुझा ड्रायव्हर बनेल. हे सुंदर स्वप्न तू झोपती कधीच पाहू शकणार नाहीस. त्याच्या बोलण्यावर आरोही पुरती गोंधळली आणि तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तुम्हाला कसं समजलं की मी काय विचार करते? तुम्हाला मन वाचता येतं का मॅडम? हे सगळं तुम्ही मनात विचार करत नव्हता, तर चक्क लाऊडस्पीकर सारख्या मोठ्या आवाजात बोलत होता. आणि देवाच्या असीम कृपेने माझे कान अगदी सुरक्षित आहेत. तुमची सगळी भडास माझ्यापर्यंत अगदी सहज पोहोचली आहे. मी तुम्हाला फक्त एक शेवटची वॉर्निंग देऊ इच्छितो. जर आता तुम्ही तुमच्या या ओव्हर स्पीड विचारांना ब्रेक लावला नाही तर तुमचे जे हाल होतील ते तुमच्या या नाजूक हृदयाला अजिबात सहन होणार नाहीत. हे ऐकून तिने भीतीने आपली लाळ गिल्ली आणि एखाद्या खेळण्यातील बाहुलीसारखी मान हलवली. ती आता पूर्णपणे गप्प झाली होती. घाबरल्यामुळे ती आता आपली बोटे कटकट मोडू लागली होती. कबीरने तिथेच पडलेली एक छोटीशी छडी उचलली आणि चटाक असा आवाज करत तिच्या बोटांवर मारली. ती वेदनेने विवाहात झटकेने मागे हटली. हे का मारलत? हिटलर कुठले? अशा फालतू आणि मॅनर्स असलेल्या हरकती माझ्यासमोर करू नकोस. मॅनर्स असलेल्या सभ्य मुली हे सगळं करताना चांगल्या दिसत नाहीत. हे देवा, मी तुमच्या हायफाय सोसायटीतली नखरेबाज बाई नाही. बाकीचे शब्द तिच्या तोंडातच अडकले, कारण ज्या जीवघेण्या अंदाजात त्याने भुवया उंचवून तिच्याकडे पाहिले होते त्यासाठी हेच योग्य होते की तिने आपल्या एक्सप्रेस वे सारख्या चालणाऱ्या जिभेला लगेच लगाम लावून गप्प बसावे. थोड्याच वेळात तो तिला घेऊन आपल्या अलिशान प्रायव्हेट जेटमध्ये बसला होता. ते दोघे एकमेकांच्या अगदी खेटून बसले होते. जसे प्लेनने टेक ऑफ केले आणि एका जोरदार झटका बसला
आरोहीने भीतीने एक मोठी किंकाळी मारली आणि डोळे गच्च मिटून आपल्या या शत्रूचा हात असा घट्ट पकडला जणू ते एखादे लाईफ जॅकेट असावी. ती थेट त्याच्या छातीला जाऊन भिडली. या अचानक झालेल्या जवळीकीमुळे दोघांच्या चेहऱ्यामधले अंतर अवघे काही इंच राहिले होते. तो तिच्या गरम आणि वेगवान श्वासांची हालचाल आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर जाणवू शकत होता. ज्या अंदाजात ती एवढ्याशा गोष्टीवर घाबरली होती आणि मांजरीच्या पिल्ल्यासारखी भीतीने थरथर कापत होती हे पाहून कबीरच्या दगडासारखे कठीण हृदयाचे ठोकेही वेगाने धडधडू लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा कबीरच्या मनात एक विचित्र हुरहुर निर्माण करत होता. रिलॅक्स, सगळं नॉर्मल झालंय, त्याने अत्यंत धीम्या आणि जड आवाजात म्हटले. तेव्हा आरोहीने हळूच डोळे उघडले, पण ती मागे हटण्यापूर्वीच कबीरचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले. पुढच्या क्षणी त्याने अत्यंत हक्क गाजवत तिच्या नाजूक चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतले आणि दुसऱ्याच क्षणी तो तिच्या लाल ओठांवर झुकला. त्याने अत्यंत उत्कंठतेने पण तितक्याच हळुवारपणे आणि प्रेमाने तिच्या ओठांवर आपले प्रेम उधळायला सुरुवात केली. ही कोणतीही शिक्षा नव्हती, हा एक असा रोमॅन्टिक एहसास होता ज्याने क्षणभरासाठी वेळ थांबवून दिली होती. आरोही त्या जगाच्या जागी पूर्णपणे सुन्न झाली होती. तिला समजतच नव्हतं की या अचानक उफाळलेल्या प्रेमाच्या ज्वालामुखीचे तिने काय करावे. ती फक्त त्याचा हात पकडून राहिली. जेव्हा तो हळूच तिच्यापासून दूर झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती. त्याने आश्चर्य आणि मजेने विचारले, तू आयुष्यात कधी कोणाला किस नाही केलंस का? आरोहीचा पुन्हा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. ती ओढत नाली, हे देवा, तुम्ही हे कसले घाणेरडे आणि फालतू प्रश्न विचारताय? हे माझं पहिलं लग्न आहे. हो, पण आजकालच्या मॉडर्न जगात मुली लग्नाशिवायही हे सगळं खूप कॅज्युअली करतात. कबीरने तिला चिडवत म्हटले, मी अशा मॉडर्न आणि कॅज्युअल मुलींपैकी अजिबात नाही. तिनेही स्पष्ट शब्दात तोंड फुगवत म्हटले. कबीरच्या चेहऱ्यावरील मस्करी अचानक गायब झाली आणि त्याने थंड स्वरात म्हटले, तू त्या स्त्रियांपैकी आहेस ज्या काही पैशांसाठी आपला स्वाभिमान विकतात. ही कडू बात बोलून तो अतिशय आरामात सीटला टेकून चेहऱ्यावरच जाणवू शकत होता. ज्या अंदाजात ती एवढ्याशा गोष्टीवर घाबरली होती आणि मांजरीच्या पिल्ल्यासारखी भीतीने थरथर कापत होती हे पाहून कबीरच्या दगडासारख्या कठीण हृदयाचे ठोकेही वेगाने धडधडू लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा कबीरच्या मनात एक विचित्र हुरहुर निर्माण करत होता. रिलॅक्स, सगळं नॉर्मल झाले, त्याने अत्यंत धीम्या आणि जड आवाजात म्हटले. तेव्हा आरोहीने हळूच डोळे उघडले, पण ती मागे हटण्यापूर्वीच कबीरने स्वतःवरचे नियंत्रण सुटले. पुढच्या क्षणी त्याने अत्यंत हक्क गाजवत तिच्या नाजूक चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतले आणि दुसऱ्याच क्षणी तो तिच्या लाल ओठांवर झुकला. त्याने अत्यंत उत्कंठतेने पण तितक्याच हळुवारपणे आणि प्रेमाने तिच्या ओठांवर आपले प्रेम उधळायला सुरुवात केली. ही कोणती शिक्षा नव्हती, हा एक असा रोमॅन्टिक एहसास होता ज्याने क्षणभरासाठी वेळ थांबवून दिली होती. आरोही त्या जगाच्या जागी पूर्णपणे सुन्न झाली होती. तिला समजतच नव्हतं की या अचानक उफाळलेल्या प्रेमाच्या ज्वालामुखीचे तिने काय करावे. ती फक्त त्याचा हात पकडून राहिली. जेव्हा तो हळूच तिच्यापासून दूर झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती. त्याने आश्चर्य आणि मजेने विचारले, तू आयुष्यात कधी कोणाला किस नाही केलंस का? आरोहीचा पुन्हा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. ती ओढत म्हणाली, हे देवा, तुम्ही हे कसले घाणेरडे आणि फालतू प्रश्न विचारताय? हे माझं पहिलं लग्न आहे. हो, पण आजकालच्या मॉडर्न जगात मुली लग्नाशिवायही हे सगळं खूप कॅज्युअली करतात. कबीरने तिला चिडवत म्हटले, मी अशा मॉडर्न आणि कॅज्युअल मुलींपैकी अजिबात नाही. तिनेही स्पष्ट शब्दात तोंड फुगवत म्हटले. कबीरच्या चेहऱ्यावरील मस्करी अचानक गायब झाली आणि त्याने थंड स्वरात म्हटले, तू त्या स्त्रियांपैकी आहेस ज्या काही पैशांसाठी आपला स्वाभिमान विकतात. ही कडू बात बोलून तो अतिशय आरामात सीटला टेकून डोळे मिटून बसला. त्याच्या ध्यानीमॅनीही नव्हते की त्याच्या या अचानक बदललेल्या मूडने आणि विचारी शब्दांनी त्या मुलीच्या मनावर किती खोल जखम केली होती. थोड्या वेळापूर्वीच्या त्या जादुई आणि रोमॅन्टिक स्पर्शाची नशा पूर्णपणे उतरली होती. आरोहीचे डोळे पुन्हा राग आणि वेदनेच्या अश्रूंनी भरून आले. तिचा चेहरा रागाने फुग्यासारखा फुगला होता आणि ती कबीरकडून तोंड फिरवून जेटच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली, जिथे खालची दुनिया खूप छोटी आणि अस्पष्ट दिसत होती. ही दुनियाही किती छोटी झाली तरी या क्रूर माणसाच्या हृदयापेक्षा छोटी असू शकत नाही. खरंच सांगतोय, मला परत तुझा आवाज ऐकू येतोय. मुली, तुला वाटतंय का की मी तुला अशी शिक्षा द्यावी ज्यानंतर तू स्वतःच्या नजरेला नजर मिळवण्याच्या लायकीची राहणार नाहीस? कबीरने एक नजर पायलटवर टाकली आणि दुसरी फक्त 3 महिन्यांच्या आपल्या पत्नीवर, जे या क्षणी आपल्या ओढणीबद्दल पूर्णपणे बेफिकीर होती. तिचे रेशमी केस मोकळे होते आणि ती टी शर्ट सोबत या रंगाची जीन्स घालून होती. तिथून निघताच तिने वधूचा जड लेहंगा बदलला होता. तसेच हे कॅज्युअल कपडे तिने या खडूस नवऱ्याच्या सांगण्यावरूनच घातले होते. पण आता कबीरला नकळतपणे आपल्या या चुकीची खूप खोलवर आणि तीव्रतेने जाणीव होत होती. या साध्या लुकमध्ये आरोही इतकी सुंदर आणि आकर्षक दिसत होती की कबीरच्या स्वतःवरील ताबा सुटत चालला होता.
तो चिडून विचार करत होता की जर त्याने त्याचे स्वतःचे लक्ष या मुलीवरून हटत नाही तर बाकीचे पुरुष तर हिला पाहून वेडेच होतील. थोडा वेळ आणखी गेला आणि अचानक हवामान खराब झाले. प्लेन जोरजोराने हेलकावे खाऊ लागले. यावेळी आरोही भीतीने इतकी घाबरली की आपला सीट बेल्ट खोलून ती थेट पडणारच होती. तेवढ्यात कबीरने चित्त्याच्या चपळाईने तिचा नाजूक हात पकडला आणि एका जोरदार झटक्यात ओढून तिला थेट आपल्या मांडीवर बसवले. कबीरला समजत नव्हते की या नौटंकी मुलीच्या मूर्खपणावर हसावे की स्वतःचे डोके फोडून घ्यावे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आरोहीच्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवले हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तुमचा असाच पाठिंबा राहू द्या. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन भागासह. तोपर्यंत साथ प्रेमाची एकत्र राहा. धन्यवाद.